मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांची गाडी अडवलेली आहे। केज तालुक्यातील औरंगापूरमध्ये मराठा आंदोलकांनी ताफा अडवलाय। पावनधाम इथे हरिनाम सप्ताहाला भेट देण्यासाठी आलेल्या पंकजा मुंडे यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलंय। याच ठिकाणी मराठा आरक्षण प्रश्नावर जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। पंकजा मुंडे यांच्या वाहनासमोर मराठा आंदोलक उभे राहिले आणि त्यानंतर पोलिसांनी मार्ग त्यांना काढून दिला। तर मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांची गाडी अडवलेली आहे। केज तालुक्यातील औरंगापूरमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। अधिकची माहिती आपल्याला या संदर्भात विनोद जिरे देत आहेत। विनोद, काय अपडेट्स आहेत सध्याचे? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी बीडच्या केज मतदारसंघात भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे या दौऱ्यावरती आहेत। गाठीभेटी दौरा आहे। मात्र आज तुकाराम बीज असल्यामुळं केज तालुक्यातील औरंगापूर येथील पावनधाम या ठिकाणी तुकाराम महाराजाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाला भेट म्हणून देण्यासाठी पंकजा मुंडे ह्या त्या ठिकाणी गेल्या होत्या। मात्र ज्यावेळेस पंकजा मुंडे तुकाराम महाराजाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात होत्या त्याच दरम्यान मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी केली। मात्र दर्शन घेऊन आल्याच्या नंतर या ठिकाणी पंकजा मुंडेंची गाडी जी आहे ती मराठा आंदोलकांनी अडवली। बऱ्याच वेळ या ठिकाणी गाडी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र या ठिकाणी आंदोलक आक्रमक झाले होते आणि या दरम्यान पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज देखील झाल्याचा प्रकार झालेला आहे। एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी प्रचंड गोंधळ आणि प्रचंड घोषणाबाजी या ठिकाणी मराठा आंदोलकांकडून केली जात होती आणि दुसरीकडे या ठिकाणी पंकजा मुंडेंची गाडी जी आहे ती बाहेर आणि त्यानंतर त्याचमुळे पोलिसांनी मध्यस्थी केली आणि हा मार्ग आता त्यांना काढून दिलेला आहे। मात्र आपण पाहतोय पंकजा मुंडे यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलेलं आहे।